पवनी ते भंडारा राष्ट्रीय महामार्गावर थांबण्यासाठी त्वरित बसस्थानक उपलब्ध करून द्या अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्याकडे करण्यात आले। बऱ्याच वर्षांपासून पवनी ते भंडारा राष्ट्रीय महामार्गावर पवनी तालुक्यातील कोंढाकोसरा आणि अड्याळ येथे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना थांबण्यासाठी बसस्थानक नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो। तरी पण बसस्थानकाची सोय उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हाधिकारी भंडारामार्फत तहसीलदार पवनी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी भंडारा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबडी, जिल्हा परिषद विभाग प्रमुख पिंपळगाव विश्वेश्वर मलोडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले आणि तहसीलदार सोनुले यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। पवनी ते भंडारा राष्ट्रीय महामार्गावर कोंढाकोसरा आणि अड्याळ येथे विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी त्वरित बसस्थानक उपलब्ध करून देण्यात यावा अशी चर्चा यावेळी करण्यात आली आणि निवेदन देण्यात आले। यावेळी मनसे पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबडी, विद्यार्थी सेना लोकेश बातुलवार, जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष विश्वेश्वर मलोडे, शहराध्यक्ष संजय पुरी वैकुंठे, उपाध्यक्ष राकेश आकरे, विभागाध्यक्ष प्रमोद सेलोकर, संघटक किशोर बारसागडे, सचिव प्रशांत उरकुडकर, सुबोध मलोडे, किशोर सिवरकर, सागर रासेकर, निखिल भोयर, सावंत सिवरकर, विकास मलोडे, प्रफुल्ल ढेगरे, तुनाल लांजेवार, राकेश कांबडी, चंदू उकरे, सहसचिव विजय गाडेकर, दामोदर सुरकर, राजेश कांबडी, अनिल जाभुरे, पवनी तालुक्यातील मनसैनिक, विद्यार्थी सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची थांबण्यासाठी बसस्थानकाची सोय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू असेही निवेदनात कळविण्यात आले आहे।